आता आपण बघूयात लोकसभेच्या रणसंग्रामातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबईतल्या खारदांडामध्ये प्रचार रॅलीत गद्दार घोषणा दिल्यानं ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते भिडले। आशिष शेलारांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। मुंबईत एका गुजराती बहुल सोसायटीत संजय दिना पाटलांच्या प्रचाराची मराठी पत्रकं वाटण्यास विरोध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। लोकसभा निवडणुकीनंतर 6 पैकी 2 पक्ष संपतील किंवा विलीन होतील, ते पक्ष कोणते लोकांच्या लक्षात आलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। अस्तित्वात असलेल्या 6 पक्षापैकी किमान 2 पक्ष तरी संपुष्टात येतील। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटींची खैरात बिल्डरांना देण्यात आली। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात विस्तर तक्रार मी करतोय। ज्या व्यक्तींना प्रचारासाठी आणलं त्याला किमान उमेदवाराचं नाव तरी सांगा। जर प्रचारासाठी आणलेल्या व्यक्तीला उमेदवाराचं नाव माहिती नसेल तर आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज। संजोग वाघेरेंचा बारणेंना टोला। गोविंदा साहेबांनाही माहिती नाही की आपण कुणाच्या प्रचाराला आलो, तर याच्यावरूनच आपण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। वडेट्टीवारांनी निकमांचा उल्लेख देशद्रोही केल्याचा दावा। व्हिडिओ क्लिप निवडणूक आयोगात दिली। शेलारांची माहिती। शिंदे गटाचं वडेट्टीवारांविरोधात आंदोलन। विजय वडेट्टीवारांनी हेमंत करकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेना शिंदे गटाने आंदोलन केले। बाळासाहेब भवन इथं शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। अहमदनगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी उद्या मोदींची जाहीर सभा। अहमदनगरमधली मोदींची ही 4थी सभा। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उद्या दुपारी 3 वाजता मोदींची सभा।